शिवसेना भाजपमधील वाकयुद्ध आता आणखी प्रखर होताना दिसत आहे। शिवसेना हा फिक्सिंग करणारा पक्ष असून त्यामुळे अशा चोरांना निवडून देऊ नका असं थेट आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। परभणी तालुक्यातील पिंगळीत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। भाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ आज पिंगळीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना शिवसेनेवर टीका करत शिवसेना हा फिक्सिंग करणारा पक्ष असून प्रत्येक जिल्ह्यात यांची इतर पक्षांशी फिक्सिंग आहे, त्यामुळे अशा चोरांच्या हातात सत्ता देऊ नका असे आवाहन करत भाजपच्याच उमेदवाराला निवडून द्या आणि विकासाची साथ धरा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले। नेतृत्वामध्ये एक मोठा परिवर्तन होत आहे आणि हे परिवर्तन होत असताना मला कधी कधी आश्चर्य वाटतं, आमचा मित्र पक्ष असलेला शिवसेना आज त्याची अवस्था काय आहे। आज खऱ्या अर्थानं आमचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेची अवस्था अशी आहे, एका जिल्ह्यात त्यांनी राष्ट्रवादीची फिक्सिंग केलाय, दुसऱ्या जिल्ह्यात त्यांनी काँग्रेसची फिक्सिंग केलाय, तिसऱ्या जिल्ह्यामध्ये अजून तिसऱ्या पक्षाची फिक्सिंग केलाय। आणि ज्यांच्या विरुद्ध लढता लढता आपली हयात गेली, आता त्यांच्याशीच फिक्सिंग करून जर तुम्ही या ठिकाणी निवडणुका लढवणार असाल, खरं आहे की नाही सांगा। परभणी जिल्ह्यात कोणाची फिक्सिंग आहे? कोणाची फिक्सिंग आहे? काँग्रेसची फिक्सिंग आहे परभणी जिल्ह्यामध्ये। परभणी जिल्ह्यातलं शिवसेनेचं फिक्सिंग हे काँग्रेस सोबत आहे आणि म्हणून अशा प्रकारचं फिक्सिंग करून या ठिकाणी सामान्य माणसापर्यंत विकास पोहोचून देण्याचं काम हे आमचा मित्र पक्ष करतोय, हे दुर्दैवी आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे, मोदीजींनी पैसा दिलाय, महाराष्ट्र सरकार पैसा देते आहे, पण किती पैसा आम्ही दिला आणि तिजोरीच्या चाव्या या चोरांच्याच हातात राहिल्या तर तुमच्यापर्यंत हा पैसा पोहोचणार नाही। तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे उपकरण हे जिल्हा परिषद आहे, ते पंचायत समिती आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कमळाचं बटन दाबून आपल्या तमाम उमेदवारांना या ठिकाणी निवडून आणा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। संतोष वायकोस, परभणीलाईव्ह.com।